काय सांगाल, सध्या गाठी जे बनवत आहे ते कशा पद्धतीने बनवत आहे आणि किती वर्षाची ही आपली परंपरा आहे? मी जगन्नाथ राजाराम बसवे बंधू, गुलमंडी, छत्रपती संभाजीनगर. आमच्याकडे वडिलोपार्जित आज गाठ्या तयार करताना आम्हाला 96 वर्ष झालेले आहे. वडिलोपार्जित गाठ्या आम्ही तयार करतोय आणि लाकडीचे साचे असतात, सागवानचे. सागवानची जी लकडी असते ती अत्यंत चांगली असते आणि त्याच्यामधून गाठ्या फार लवकर निघतात. साचे आता जे पूर्वी त्याचा भाव होता 5,000 रुपये किलो, नक्षीकाम करून खोदकाम करून ते आम्हाला देत होते कारागीर. त्याचा भाव झालेला आता 5,000 रुपये किलो. ही एक महागाई त्याच्यात वाढलेली आहे. आणि गाड्यामध्ये दोरा जो 200 रुपये किलो होता ते 350 रुपये किलो झालेला आहे. लिंबू 100 रुपये होते ते 150 रुपये झालेले आहे. हे 10% भाव यावर्षी वाढ झालेली असल्या कारणाने गेल्या वर्षी आम्ही 140 रुपये गाठी विकलेली होती, पण यावर्षी 20 रुपयाने भाव वाढ झालेले 160 रुपये किलो गाठी आम्ही विकत आहोत. आणि 96 वर्षाची परंपरा आमच्या गुलमंडीवर. गाठ्यांचे इतके प्रकार आहे की पूर्वी लोक 1-1 किलोची गाठी घेऊन जायचे परिवारात द्यायला. कारण होळी हा उत्सव, होलिका उत्सव म्हणजे प्रेमाचा संदेश देणारा आहे, सप्तरंगी आहे. एकमेकांना काही ना काही खायला घ्यायला पाहिजे म्हणून हे मिष्टान्न काहीतरी गोड पदार्थ द्यावा, गोड धोड झालं पाहिजे म्हणून हे एकमेकांना आदान प्रदान करता होळीचा उत्सव तयार करतात. यामध्ये कोणत्या प्रकारच्या आपल्याकडे सध्या गाठी बनतात आणि कशा प्रकारे, काही नवरदेव किंवा घर जावं याच्यासाठी सुद्धा काही आहे का? आहे ना, आमच्या भाषी गाठाची लहान आहे. 1 किलोमध्ये 10 येतात, 1 किलोमध्ये 8, 4 आणि 1 किलोची 1 आहे. पण गाठ्या गिऱ्हाईक काय सांगतो, कमीत कमी वजनामध्ये जास्त गाठ्या पाहिजे. त्यामुळे आम्ही यावर्षी काय केलं, 50 ग्रामच्या गाठ्या जास्त तयार केल्या. आणि मागणी सुद्धा आहे देव धर्मासाठी, होळी उत्सवासाठी. कोणी या सणानिमित्त काय करतात, आई भावानी तुळजा आई आहे, साईबाबा आहे, सप्तशृंगी आई आहे. जे कोणी देवी देवताला जो कोणी मानतो, श्रद्धेचा भाव असतो, त्याकरता आम्ही हे बघा, हे गाठ्या नोटांच्या पण गाठ्या ऑर्डर प्रमाणे तयार करून ठेवलेले आहे. पण नोटा लावणे हे शासनाने बंद केल्यामुळे नोटांचा आणि कोर्टाचा अवमान होतो म्हणून आम्ही हे विक्री करत नाहीये. या गाठ्या जी आहे, कोणी जर त्यांना पाहिजे देवीला, की तुळजा भवानी आईला चाललेली गाठी बघा, आणि समर्थ स्वामी समर्थ त्यांना चाललेली, गाणगापूर दत्त देवाला चाललेली गाठ्या आमच्यापासून जातात. त्यांच्या ऑर्डर प्रमाणे आम्ही तयार करून देतो. विक्री करणे गुन्हा आहे पण लावून देणे गुन्हा नाही, म्हणून श्रद्धे सुमन पोटी या गाठ्या आम्ही त्यांना तयार करून देतो. आणि आपल्याकडे जे ते जवानांसाठी सुद्धा काही गाठी बनवले जातात का, कशा प्रकारची आणि किती किलोची? पूर्वी 1-1 किलो 1.25 किलोची गाठी द्यायचो, पण आता काय हल्ली महाग झाला गाठ्या, त्यामुळे आम्ही या 1.5 किलोच्या गाठ्या तयार केल्या बघा. नवय बापूसाठी होळीचा मान सन्मान व्हावा म्हणून हे गाठ्या आरशे लावलेले देतात. आणि आता होळीमध्ये ज्यांचा काही जमलं, नवीन संबंध होतो मुला मुलीचा, तर त्यामध्ये मुलगीवाले जे असतात आणि मुलावाले तर ते काय करतात, मुलीकडे जे आहे वधूवाले हे श्रीफळ आम्हाला देतात मुलाला, की तुमचं आमचं जमलं बरं का भाऊ, होळीनंतर आपण तारीख धरू. मग मुलावाला काय सांगतात, हे बघा तुमची मुलगी आमची झाली आता सुनबाई, त्याच्यासाठी आम्ही तुळशीचं वृंदावन देतो. मैं तुलसी तेरे आंगण की म्हणून वृंदावन सोबत देण्याची परंपरा आज सुद्धा कायम आहे. म्हणून हे 2 आयटम आम्ही तयार करतो. बरं, आपल्या गाठीचं वैशिष्ट्य काय आहे? ही गाठी जी आहे याच्यामध्ये लाकडी साचे आहे, त्यामुळे शरीराला अपाय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जी चाचणी मी घेतो, याची गाठ्याची चाचणी जो घेतो ही खायला फार नरम आहे, दाताखाली ठुसूळ होते. आणि याच्यामध्ये आम्ही दूध आणि लिंबाचा रस घालतो, त्यामुळे ही गाठी आयुर्वेदिक गाठी होऊन जाते. उन्हाळ्यामध्ये एक गाठीचा जर आम्ही तुकडा खाल्ला आणि त्याच्यावर पाणी प्यालं तर त्याला ऊन लागत नाही उन्हाळ्यामध्ये. ही आयुर्वेदिक गाठी आमच्याकडेच मिळेल. बाकी लोक तयार करतात, कशी करतात, हल्ली आता गुजरातहून गाठ्या सुद्धा आलेल्या आहेत, पण त्या जे लोखंडी साच्यामध्ये आहे. आणि खडी साखरेचा जो पाक करतात ते पाक साठवून त्याला मळी स्वच्छ करून
त्याच्या गाठ्या तयार करतात. त्या खायला फार कडक लागतात, दात तुटण्याची संभावना आहे. त्याचा भाव 120 रुपये किलोना आहे. ते ग्राहकांनी घेतेवेळी विचारपूर्वक विचारून घ्यावं अशी माझी विनंती आहे त्यांना, अन्नदाता गिरायकाला. बरं, हा जो व्यवसाय हा आता पारंपरिक व्यवसाय तुमचा पुढे चालू राहणार आहे का कसं? आमची 5वी पिढी चालू आहे. माझे स्वर्गीय वडील राजाराम दादूराम बसयजी, माझे मोठे बंधू स्वर्गीय आमदार शाळीराम बसयजी, स्वर्गीय ओमप्रकाशजी, आता दयाराम बंधू आणि मी, आणि हा माझा मुलाचा मुलगा नातू, ही 5वी पिढी आहे माझी. 5वी पिढीपर्यंत आमचं काम चालू आहे. शक्यतो जेवढं जमेल आम्ही देवाच्या कृपे, होळी आईच्या कृपेने आम्ही निरंतरता कायम ठेवण्याचा प्रयत्न करू याच्यात, आणि चांगला माल देण्याचा करता आम्ही एक शब्द देतो आपल्याला इथं. गाठीचा मान म्हणजे काय असतं नेमकं? गाठी म्हणजे कसं, आता ही गाठी होळीला वापरतो, पण ही गाठी खरं म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा नवीन वर्ष जेव्हा लागतं, आपलं उगादी म्हणतो आपण, महाराष्ट्राचा सण समजतो, तर गुढी जेव्हा लावतो आपण, तर त्याला एक गाठी होतात, गोड पदार्थ. या गाठीमध्ये तुम्हाला एक सूर्य दिसेल, सूर्य गाठी, त्याच्यामध्ये स्वस्तिक काढलेलं बघा. स्वस्तिक म्हणजे हा चिन्ह आहे आपलं, आणि सूर्य आहे म्हणजे हा सूर्य कसं असतो, तमसोमा ज्योतिर्गमय, अंधेरे से प्रकाश की ओर चलो. सूर्याची किरणं नवीन वर्षाला सर्वांना भेटायला पाहिजे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो, आणि हे गाठ्या विक्री होतात, गुढी पाडव्यापर्यंत विक्री होती याची.